अरुण घरत इलेक्ट्रॉनिक्स, चेतन घरत गॅसवाडी, महेश बारी पास्तळनाका, स्वप्नील घरत परनाळी, राजेंद्र कोंडरा साहेब. आपल्याला इथे आणखीन जे विशेष आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत ते आहेत आपले विदुर पाटील, गोपीनाथ घरत, हरेश घरत, गणेश घरत, अंकुश घरत, अजय घरत, अजय सोमन सरपंच, उमेश घरत, जाणता राजा ग्रुप अध्यक्ष, मनोज संके परनाळी, विवेक देशपांडे कॉन्ट्रॅक्टर आणि जे मोलाचं आणखीन सहकार्य लाभलेलं आहे ते पाण्याची व्यवस्था देणारे मंगेश भोईर, फायर क्रिकेट क्लबचे सर्व कार्यकर्ते, गावातील नागरिक, ग्रामपंचायत, पास्तळ रॉकस्टार ग्रुप, शिवसाई ग्रुप, ओमसाई ग्रुप, गॅसवाडी ग्रुप, जाणता राजा ग्रुप, यंगस्टार ग्रुप, आरडी ग्रुप, युवा खेळाडू, अनबीटेबल ग्रुप आणि सर्व पुन्हा एकदा फायर क्रिकेटचे सर्व कार्यकारी मंडळ, सर्व फायर क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ आजी माजी खेळाडू या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभत आहेत. सर्वांचं आभार, सर्वांचं धन्यवाद आणि ओव्हर टू कॉमेंट्री. धन्यवाद. यस, इथे मात्र ज्याने ज्याने मदत केलेली आहे ती देणगी रूपात किंवा आपण बघू शकतात त्यानंतर या स्पर्धेसाठी जे मदत करत आहेत त्यांचं देखील सगळ्यांचा आभार मानला. इथे कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करतो, सुधारणा केली जाईल. इथे मात्र पंचाच्या भूमिकेत निरंजन करत आणि त्याचबरोबर आपण बघू शकता आमचे बंटी भाऊ इकडे आलेले आहेत आणि मेन पंच निरंजन करत आणि लेग पंच बंटी आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलं आहे ती म्हणजेच विनर्स टेंबोडे पालघर संघाकडून अनिकेत राऊत म्हणजेच बाप्या आणि त्याचबरोबर राहुल शेवटचा चेंडू ॲक्शन रिप्ले आपण बघू शकतात. 1-1 अयांश 11 केळवे. चेंडू खूप चांगला आणि इथे मात्र वेगाने एक धाव पूर्ण केली. आपण बघू शकतात मित्रपरिवार दांडी संघाच्या दोन्ही बॅट्समनने आणि मॅच विन केली. एक चांगली मॅच देखणी मॅच आपल्या पाहायला मैदानाच्या आतमध्ये आणि यस पंचाचा इशारा येत असताना मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर अक्षय आपल्याला पाहायला मिळतंय. सरावली एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं अक्षय यावेळेस गोलंदाजी मार्कवर. पहिलाच चेंडू यावेळेस घेऊन तयार होणार. दोन्ही बाराव्यांचं स्वागत. यस पहिलाच चेंडू आणि आपण बघू शकतात पहिलाच चेंडू यावेळेस फटका खूप चांगला सजवलाय. यावेळेस मात्र देखना फटका ऑफसाईडचा यावेळेस पाहायला मिळतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य सजवलाय आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार. येतोय चौकार. 4 धावा खंडीचे. थँक्यू. बघू शकतात की पहिला चेंडू आणि 4 धावेने सुरुवात. अनिकेत राऊत आणि पंकज पाटील एक दिग्गज खेळाडू आताच झालेली कालच्या रात्रीमध्ये गुजरात बिग बॅशमध्ये आपल्याला खेळताना दिसले आणि तिथून मात्र थेट या आंबटगोड मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव केलं आहे. पालघर जिल्ह्याचं हे नाव 7 समुंदर पार पोचवलं आहे. भारतामधली अशी कोणती स्पर्धा नाही जी स्पर्धा अनिकेत राऊत आणि पंकज पाटील टेनिस क्रिकेटची खेळत नसतील आणि आता मात्र अनिकेत राऊत स्ट्राईकवर आलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू ज्याने PDTPL स्पर्धा गाजवली. मॅन ऑफ द टुर्नामेंटचा खिताब घेताना आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत राऊत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आणि त्यानंतर मात्र PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग यामध्ये देखील मात्र फायनलमध्ये त्यांचा संघ प्रवेश केला होता. आणि इथे मात्र आपण बघू शकतात आंबटगोड मैदानावर वर्ष 32वा आयोजक फायर क्रिकेट क्लब फायर पासल चषकामध्ये देखील खेळताना दिसतोय. अक्करपट्टी चषकामध्ये खेळताना दिसला. क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला होता संघ आणि इथे आपण बघू शकतात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉल. प्रॉपर ब्लॉक.
अयांश इलेव्हन केळवे संघाचं कौतुक करेल नक्कीच. कमालीचा खेळ मात्र दाखवला, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, परंतु अंतिम क्षणाला त्यांच्या वाटेला हार आली आणि यावेळेस मात्र रजा घेत असताना या स्पर्धेमधून इथे मात्र आपण भविष्यात चांगला स्ट्रोक आहे. टीपमध्ये क्षेत्ररक्षक पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. आपण लॉंगर रिजनला इथे क्षेत्ररक्षण होतं, 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 7 धावा धावपलकावर लागल्याचे. चेंडू फेकून झालेत 5. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे दाखवलं जात आहे मात्र गोलंदाजाकडून. तो म्हणजेच अक्षय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र वाईड यॉर्कर. चेंडू उडाला जर डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, इकडे 1 धाव पुन्हा एकदा मात्र पूर्ण केलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळेल. टायमर ऑन आहे, आपल्याला 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे लक्षात घ्या. नंतर 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 4थी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातल्या आजच्या रात्रीतली डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा. देऊया संधी डीजे जॉकीला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. दीपेश यावेळेस हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. मी म्हणेल या संघाचा आधारस्तंभ आहे, कारण की अंकेश हा इंजोर्ड झाल्यानंतर भरपूर फरक पडलेला आहे फ्रेंड्स सरावली संघामध्ये. एक अष्टपैलू खेळाडू मी म्हणेल की संघाचा संघनायकच होता आणि कमालीचा मात्र खेळाडू होता. आणि दुर्भाग्यवर्ष कंपनीमध्ये काम करताना ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर मात्र या वर्षामध्ये तो कुठे खेळताना दिसला नाही. अजूनही मात्र मला तर वाटते पुढच्या वर्षामध्ये देखील आराम केला जाईल. नक्कीच आराम करणं गरजेचं आहे, कारण की पायाला दुखापत झाली. गोलंदाज तयार. लॉर फुलटच चेंडू. इकडे काय गडबड होत आहे, यावेळेस मात्र फुलटच चेंडू होता. फुलटच चेंडूचा फायदा उचलता आला नाही, परंतु यावेळेस दिशा खराब होती. वाईटचा इशारा आहे तो पंचांकडून. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 धावा धावपलकावर. एक बाजूला विनर्स टेंबुडे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या टीम पाहायला भेटे फ्रेंड्स सरावली. गुणलेखकाच्या भूमिकेत गणेश माझ्यासोबत जोडला जातो, त्याचं देखील स्वागत. 9 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू मात्र वाईटचा इशारा. एक मोठी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनर्स टेंबुडे आणि त्यांच्या विरुद्ध फ्रेंड्स सरावली. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी वेगाने फेकला जातोय, किपरच्या हातामध्ये जाऊन विसारतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश नेहमीच संघासाठी मूलभूत आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केली जाते त्याच्या माध्यमातून. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, एक अष्टपैलू खेळाडू. नंतर तयार. स्विंग अँड मिस. इथे मात्र चेंडू टाकला जातोय, टप्पा पडल्यावर थोडे बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आलाय डॉट. आणि जसा डॉट येतोय तसं मात्र आपण बघू शकतात की टाळ्यांचा गजर होताना इथे मात्र टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील. यावेळेस आपण बघू शकतात मॅच ऑन, गेम ऑन. टेंबोडे वर्सेस सरावली. हलक्या हाताने खेळला जातो. 2 चेंडू चांगले हाताळी. इकडे रनआउटची संधी होती, हातामध्ये चेंडू चाला नाही. एक रिस्की रन मात्र घेताना पाहायला मिळतो अनिकेत. यावेळेस 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर लागले. चेंडू फेकून झालेत, ते म्हणजेच 3 षटक संपल्यानंतर मात्र नक्कीच बॅट पुरवलीच्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण बघू शकतात षटक क्रमांक 2 आणि 9 चेंडू मागे जर विचार केला, 9 चेंडू मागे 10 धावा बनवलेले आहेत. आंबटगड मैदान प्रसिद्ध मैदान आहे या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, जिथे मात्र प्रत्येक वर्षी नाईट क्रिकेट स्पर्धा भरवली जाते. शॉर्ट चेंडू हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पॉईंटच्या भागामध्ये चिन्मय जोपर्यंत फील्ड करे, एकदा पूर्ण थोडी फंबल होत असताना 1च्या मात्र 2 बनवल्या जातात. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 12 धावा धावपलकावर लागले जात आहेत. लागले जात आहेत. मात्र इकडे आपण बघू शकतात की 4 चेंडू फेकून झाले. 5वा चेंडू फुलटस चेंडू. इकडे मात्र गॅप शोधला आहे.
या बेस निघून जाणार सीमारेषा पार येतोय चौकार 4 धावा एनडीजे. थँक्यू डीजे मास्टर. लोअर फुलटस आणि बघायला गेला तर इथे चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू आहे, षटक संपेल त्यानंतर मात्र नक्की तुम्ही बॅट घेऊन जा. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला, स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला, इकडे मात्र यश आलं नाही. शेवटचा चेंडू, इकडे चांगला चेंडू, पहिले दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16. कॅमेरामॅनला मिळते कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊ द्या. इथे आयुष दिनेश गरत याचा वाढदिवस आहे आणि आपण बघू शकता त्याचा वाढदिवसाचा केक कटिंग होणार. इथे केक आणलेला आहे आणि वाढदिवस साजरा केला जाईल. आयुष गरतला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यंगस्टार ग्रुपकडून मात्र आपण बघू शकतात हा केक आलेला. यस, केक कटिंग होत असताना आपण बघू शकतात डीजे सॉन्ग एक हॅपी बर्थडे सॉन्ग होऊन जाऊ दे. षटक क्रमांक एस. कॅमेरामॅन एकदा पुन्हा एकदा कॅमेरा येऊ द्या VIP डायजवर. इकडे मात्र आपण रुपेश घरत, विदुरजी पाटील, हरेशजी घरत मात्र स्वागत केलं जातं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आयुषला. एस इकडे मात्र एबेस मॅच ऑन. अक्षय गोलंदाजी मार्कवर फटका, इकडे मात्र सजवण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम झालाय, एकदा बसेल. सागर मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करता 17 धावा धावपल कावर. नक्कीच 50 धावा असतील तर एक चांगली मॅच, चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की इथे समोर एक धारदार गोलंदाजी आहे पंकज पाटील आणि अनिकेत राऊत. तर किमान 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. व्हेरी बॉल, प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातोय. इथे मात्र एक धाव आणि एकच मेल. चांगलं क्षेत्ररक्षण दिव्यांशू पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. अगदी मात्र मोठं क्षेत्रफळ आहे या मैदानाचं आणि जर बघायला गेलं तर तरी देखील बाउंड्री लाईनच्या जवळून मात्र 38 सर्गापर्यंत धावत गेला, एकच धाव दिली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर. अक्षय हा आपल्याला पाहायला मिळतोय तयार होत असताना. गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक गोलंदाजी होत असताना इकडे काय घडतंय, एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या, ॲक्सिडेंट होणार आणि इकडे मात्र विकेट, पहिला विकेट, बॅक टू डग आउट. डीजे तयार ठेवायचा, लवकर पाठवायचा आहे. टेंबोडे संघाला देखील विनंती आहे. बॅट्समन बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन लवकर तयार ठेवा, लगेचच तयार ठेवायचं आहे. नवीन बॅट्समन अनिकेत कस्तूप आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना.
कमालीची गोलंदाजी हाताळली जाते. इथे मात्र अक्षय समोर अनिकेत प्रॉपर ब्लॉक चेंडू हाताळला. पुन्हा एकदा मात्र त्याच प्रकारचा चेंडू अगदी लाईन बघायला गेलं तर खोलवर आणि कंटिन्युअस ब्लॉक चेंडू हाताळताना सलग 4 चेंडू आपण बघू शकतात यावेळेस क्रीजमध्ये टाकले जात आहेत. गावठी भाषेत सांगितलं म्हणजे बुंदा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद. 16 चेंडू मागे 19 बनवलेत. एक चांगली गोलंदाजी हाताळताना सरावली टीम देखील पाहायला मिळते. फ्रेंड सरावली विरुद्ध विनर्स टेंबोडे. यावेळेस चांगला चेंडू तिथे मात्र चांगला फटका. सिंगल मात्र नक्की असेल. लॉंग ऑफ रिजनला चिन्मय आहे. 1 धाव नक्की मिळेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावपलकावर लागले जातात. 20 स्कोर कार्डवर आजच्या रात्रीची चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यावर फिल्डिंगचा निर्णय घेतला फ्रेंड सरावलीने. आणि इथे मात्र बघायला गेलं तर पहिले बॅटिंग करत असताना आतापर्यंत बरेल की थोडं पडत जड सरावली संघाचं आहे. 20 धावा आणि फटका इकडे फसला आहे. उंच गेला आहे परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला मात्र कॅच केलं. इथे ऋतिक पाहायला मिळते कॅच करताना. दुसरा गडी बाद महत्त्वाचा विकेट इथे टिपलाय गोलंदाजाने. यावेळेस बघू शकतात अनिकेत राऊत बॅक टू डगआउट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा 2 गडी बाद. डीजे शरीराच्या दूरवरून आणि बघायला गेलं तर क्रॉस बॅटीने फटका सजवला. बॅटच्या झोनमध्ये होता परंतु शॉर्ट सिलेक्शन इकडे चुकलं अनिकेत राऊतचं आणि त्यामुळे फटका जो आहे तो फसला आणि त्यामध्ये सेकंड अटेम्प्टला ऋतिक इकडे कॅच करताना पाहायला मिळतोय. पंकज पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अखेरपट्टीच्या मैदानावर कमालीचा लढा दिला होता. 1 धावेने मात्र मॅच गमवावी लागली आणि इथे मात्र आपण बघू शकतात तोच बॅट्समन दाखल झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. पंकज पाटील यावेळेस न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावर. कस्तूब स्ट्राईकला आहे. नो स्ट्राईकला पंकज. गोलंदाजी मार्कवर दीपेश. क्षणे आतापर्यंत मात्र 8 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यामध्ये एक चौकार पाहायला मिळतोय. आणि डिजिटल हा देखील मात्र गेले 4 दिवस आपल्यासोबत जोडला जातोय. कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट चेंडू येत आहे ऑफस्टम्पच्या बाहेर. थोडा बाउन्सर चेंडू. इथे मात्र आपण बघू शकता टेनिस शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये मात्र यश आलं नाही. किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. किपरच्या भूमिकेत जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय डॉट. क्रॉसबॅट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे अगदी समोर पडतोय किपरच्या आणि यावेळेस मात्र बघू शकतात आलाय डॉट. पुन्हा एकदा सलग डॉट व डॉट चेंडू घेत आहेत. कुठे ना कुठे क्रिकेटची लाईफलाईन जी सिंगल डबल आपण म्हणू शकतात त्यावर कॉन्सन्ट्रेट होत नाही आहे. मोठ्या हिटकडे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे डॉट चेंडू येत असताना थोडी चर्चा होणार आणि यावेळेस मात्र जो अनुभव आहे तो अनुभव वाटला जातोय. यावेळेस कस्तूप आपण बघू शकतात त्याला गाईड केलं जात आहे. असं म्हटलं तर नो स्ट्राईकचा बॅट्समन हा स्ट्रायकर बॅट्समनचा आरसा असतो आणि इथे आपण बघू शकतात की तीच कामगिरी करत असताना पंकज कुठे चेंडू पडतोय कुठे जातोय सांगत असताना फटका स्विंग केला आहे आणि पंकजने चर्चा केल्यानंतर इथे मात्र षटकार देखील येतोय. यावेळेस 6 धावा. डीजे आणि एक कमालीचा मात्र फटका सजवला इथे कस्तूपने. 2 डॉटनंतर थोडा प्रेशर होता आणि प्रेशर रिलीज स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 26-26. 2 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र अक्षरशः चकावलाय. इथे काही समजलं नाही फलंदाजाला. लेग स्पिन हलक्या हाताने हा बघा अगदी बॅटच्या समोरून हलक्या हाताने मात्र ऑनसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर लेग कटर चेंडू जर बघायला गेला तर थोडी शेनवॉनची आठवण दिली. अगदी बॅटच्या समोर 90 डिग्री वळवलं जात आहे. आता खराब चेंडू आहे. इथे पहिला चेंडू कमालीचा हाताळला परंतु दुसरा चेंडू यावेळेस आपण बघू शकतात
नोचा इशारा आणि त्यावर मात्र षटकार. स्कोरबोर्ड जाणार 7 ने पुढे. कौतुक केलं होतं मागच्या चेंडूवर आणि त्यानंतरचं बघायला गेलं तर पुन्हा लेग स्पिनचा मारा करण्याच्या नादामध्ये इकडे हातामधून चेंडू सुटतं आणि हा देखील खराब आणि फटका देखील खूप चांगला. लॉंग लेगला मात्र टार्गेट केलं फलंदाजाने आणि इथे मात्र 6 धावा मिळतील. टोटल मिळतील 7. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 33-33. मागडे षटक हाताळताना पाहायला मिळते दीपेश. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च करतोय. 33 धावा धावपलकाभर. जुना चेंडू असेल पूर्वा. फ्रीची हिटचा चेंडू आता मात्र हाताळावा लागेल. मागच्या चेंडूवर झाले थोडी चुकी. 4 चेंडू फेकून झालेत आणि यावेळेस फ्री हिटचा फटका सरळ लॉंग ऑफ रिझनला. यावेळेस क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकदा बसेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस खराब फेकी होती. अगदी मात्र बॅकअप पाहायला मिळते. जर चेंडू सुटला असता तर मात्र निघून गेला असता चौकारासाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 34-34. शेवटचा चेंडू चौथ्या षटकामधला आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झालेत 5. त्यामध्ये 3 डॉट आहेत आणि बघायला गेलं एक सिंगल आहे परंतु एक 9 चेंडूवर षटकार आला आणि एक मात्र बघू शकता षटकार जो 3ऱ्या चेंडूवर खेचला होता. शेवटचा चेंडू पंकज मात्र स्ट्राईकवर कट करण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर 4थं समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 34-34. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील बघूया. इथे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. ऑफिशियल कॉल देईल दोन्ही टीमला. एक बाजूला खैरापाडा बोईसर आणि दुसऱ्या बाजूला मॉडर्न शिरगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये या. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. एडीजे पाचवं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. यावेळेस बॉलिंग मार्कवर 34 धावा म्हणजेच 8.50ची सरासरी इकडे पाहायला मिळते. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 52 दाखवत आहेत. काय कमालीची अपडेटिंग आपण बघू शकतात यूट्यूबच्या माध्यमातून. अनेक डिजिटल चॅनल आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये पहिला चेंडू काय प्रॉपर ब्लॉक चेंडू आता होतं कीपरकडून थोडी झाली चुकी आणि ते एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 35. अगदी अचूक टप्पा मात्र भेदक मारा पाहायला मिळतोय. वाईट यॉर्करच्या लाईनीकडे जात असताना आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. आता हा मात्र एक ट्रेंडिंग झालं टेनिस क्रिकेटमध्ये. वाईट लाईनीच्या जवळमध्ये आतमध्ये जा आणि तिथून मात्र खेचून फटका लेग साईडला मारा. आणि आता मात्र हा चेंडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जो वाईट यॉर्कर आहे तो चेंडू मात्र हाताळणं गरजेचं आहे. अगदी प्रॉपर ब्लॉक चेंडू हाताळला पंकज उंचखोरा फलंदाज. गुड बॉल. अगदी क्रॉस बॅटीने बॅटचं ब्लेड जे आहे ते अगोदरच बंद केला आणि त्यामुळे मात्र किपरच्या हातामध्ये जात असताना आंबटगोड मैदान सांगितलं का मात्र मिडविकेटला टार्गेट करताना बहुताशी राईट हँडेड बॅट्समन पाहायला मिळत आहेत आणि तिथे खेळ देखील फसला जातो. तिथून डॉट देखील येत आहेत. इथे सरळ बॅटीने खेळणं गरजेचं आहे. डॉट चेंडू येत आहेत. अक्रॉस क्रिकेट बॅट क्रिकेट फटका इकडे मात्र सजवला आहे. हे बघा सरळ बॅटीने खेळलं तर मात्र चौकार देखील आला. यावेळेस पंकजच्या बॅटमधून 4 धावा. एडीजे
नाही दीपेश देखील मात्र या जास्त मोठा रनअप नाही आहे, पण तो चेंडू कमालीच्या हातात एज लागलाय अगदी पुढे पडते भूषणपेक्षा. यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायला गेलं तर दोन्ही बाजूला तोडीस तोड उत्तर देणारे बॅट्समन देखील आहेत आणि ही बेट्स वर्सेस बेट्सची मात्र लढाई आहे. शेवटचा चेंडू फुल टच होता, परंतु वेगाने मात्र बेट केलाय फलंदाजाला. स्टिकरवर चेंडू लागतोय. लॉंग ऑफ रिझर्वला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी, सिंगल पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथे मात्र 5वं समाप्त आणि 41 धावा अगदी 41 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 8.20ची सरासरी इकडे मेंटेन केलेली आहे. यावेळेस टेंबोडे संघाने शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल, जोपर्यंत गोलंदाजी मार्कवर येईल देऊया संधी डीजे जॉकीला. डीजे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो म्हणजेच मयांक, अपकमिंग युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय सरावली गावचा. यावेळेस आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर येताना. आता मात्र मोठी जबाबदारी आहे. असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे जबाबदारी, आणि जबाबदारी ही निभावावी लागेल. यावेळेस मोठी कामगिरी निभावावी लागेल, कारण की समोर कौस्तुभ आहे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि नॉन स्ट्राईकला पंकज जे दिग्गज खेळाडू त्यांच्या विपरीत तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आणि हे महत्त्वपूर्ण षटक असेल. 6 चेंडू महत्त्वपूर्ण असतील. 41वर 2 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, महाथरार, औराम क्रिकेट, नाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच चेंडू इकडे मात्र बीट केलं आहे, परंतु पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा येतो. अगदी ऑप्शनच्या बाहेर मात्र चेंडू टाकला जातोय, त्यामुळे आलाय वाईट. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42. मयांक तयार. IPL मध्ये आपल्याला पाहायला मिळाला बॅटवर तेवढा चांगला प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि कॅच आउट होत असताना पाहायला मिळते. चांगली कॅचिंग, चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश नवीन बॅट मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस स्ट्राईकवर असेल आणि मयांक आपल्याला पाहायला मिळते. 2024 लखनौ जायंट्स करून मयांक यादव आपल्याला खेळताना दिसला, ज्याने सर्वात फास्टेस्ट चेंडू फेकला 2024 मध्ये. आणि हा एक मात्र मयांक देखील पाहायला मिळते. 2 चेंडू झालेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला वाईट, त्यानंतर 1 आणि त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड अजूनही मात्र बघायला गेलं तर 43 आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका मात्र यावेळेस विथ बॉडी खेळायचा फटका. बॅकलिपचा चांगला वापर केला आहे. कव्हरच्या ठिकाणी मात्र 1 आणि 2 पूर्ण केले. अधिक अचूक थ्रो आलाय आणि इकडे मात्र त्यामुळे रनआउट पेल. आणि इकडे मात्र कौस्तुभला स्ट्राईकवर आणलं जातं आहे. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. त्यामध्ये रनआउट स्कोरबोर्डचा विचार केला तर 45 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 45 स्कोर कार्डवर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जीत कावड यावेळेस दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खास करून विकेट जो आहे तो विकेट सॅक्रिफाईस केला आहे. आता मात्र जर बघायला गेलं तर कोणी कोणासाठी कोणती गोष्ट सोडण्यासाठी तयार नाही आहे. सध्याच्या डेटला जे जमिनीला भाव आला आहे मात्र त्यामध्ये भरपूर नाते तुटलेत. कोणी कोणाला हिस्सा द्यायला तयार नाही. परंतु क्रिकेटचा खेळ असा की क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र आपण बघू शकता संघासाठी विकेट सॅक्रिफाईस केला जातो. आणि इथे आपण बघू शकता विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच भावेश कौस्तुभसाठी. कौस्तुभ 2 षटकार खेचलेत. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू छेडछाणी केली नाही. पंचाने मात्र इकडे इशारा कळवला आहे की वाईट आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर वाईट लाईनीच्या जवळच चेंडू फेकला जातोय, म्हणजे कन्सिस्टन्सी मात्र दाखवली जाते. एकाग्रता आहे गोलंदाजाकडे
चेंडूचा विचार केला, चेंडू मात्र झाले 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मात्र ऑप्शनच्या अगदी बाहेर यावेळेस वाईड लाईनीवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, इकडे आता मिस फिल्डिंग झालंय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, यावेळेस मिळतील 4 धावा. पण गोलंदाजाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण होऊ शकतात टप्पा पडला. यावेळेस मात्र अगदी पायाच्या मधून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, 4 धावा. नशिबाचा चौकार येतोय. महत्त्वपूर्ण धावा असतील अंतिम क्षणाला. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 50, 5.4 चेंडूचा खेळ झालेला, 50 धावा पूर्ण होताना यावेळेस टेंबोडे संघाच्या विनर्स टेंबोडे पालघर आणि त्यांच्या विरुद्ध फ्रेंड्स सरावली 2 चेंडूचा खेळ बघा. चला स्पीडअप ठेवा, सरावली टीम टायमर इकडे ऑन आहे हे लक्षात घ्या. यावेळेस आपण भविष्यात 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि इथे गोलंदाज मयांक आतापर्यंत धावा खर्च करतोय तो म्हणजेच 9 धावा खर्च करतोय आणि मॅच बॉल आलेला आहे. 9 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या मागे कारण आहे क्षेत्ररक्षण, फिल्डिंग खराब होत असताना. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका इकडे स्विंग केलाय, उंच गेलाय, परंतु इकडे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज अगदी पोहोचला होता. कमालीचं मात्र एफर्ट दाखवलं जातं मैदानाच्या आतमध्ये मयांकडून, कारण की बघणं सोपं आहे, करणं मैदानाच्या आतमध्ये कठीण आहे. चांगली फिटनेस असणं गरजेचं आहे आणि अगदी गोलंदाजी केल्यानंतर उंच गेलेला चेंडू मागे वळून धावताना अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू पडला आणि यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बॅट्समनने. स्कोरबोर्ड 52, 52 स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. यानंतर होणारी मॅच खेरापाडा बोईसर आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच मॉडर्न शिरगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या मुख्य टॉस का बॉसमध्ये टॉस केला जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय, 3रा वाईट चेंडू येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 53 फुल टच चेंडू गमावला इकडे बॅट्समनने. आता मात्र एक धावेसाठी इकडे रनआउट मिळेल, विकेट येईल. 53 झालेले आहेत आणि 54चं टार्गेट असेल फ्रेंड सरावली संघाला. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया टॉसकडे, जिथे 2 टीम आपल्याला पाहायला मिळतील, 2 टीमचे कॅप्टन पाहायला मिळतील. मॉडर्न शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच खैरापाडा बोईसर अड्डीजे. थँक्यू डीजे मास्टर. चला मॉडर्न शिरगावचा कॅप्टन इकडे आलेला आहे, गावदेवी खेरापाडा. आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं लवकरात लवकर. गावदेवी खेरापाडा बोईसर टीम कॅप्टनला पाठवा. सदाम जरा लवकर बघा. आम्ही अनाउन्समेंट करतात 5व्या ओव्हरमध्ये आणि इथे आपण बघू शकतात समोरच्या टीमने अगदी वेळेवर इकडे उपस्थिती नोंदवलंय. मॉडर्न शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेरापाडा बोईसर अशी मॅच पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. आणि टॉस केला जाईल. आजचं बड्डे बॉय आयुष घरत याच्या शुभ असते, मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. यस थोडी दुखापत दिसते सद्दामच्या पायाला, परंतु इकडे मात्र टॉस करण्यासाठी आलेला आहे आमचा बड्डे बॉय. यावेळेस आपण बघू शकतात आयुष करे त्याच्या शुभ असते टॉस करायचं चॉईस. यस कॉल असेल खेरापाडा बोईसर संघ.
छाप आणि छाप आलेला आहे. आयुष्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जा, विराजमान व्हा. बेस्ट लक देत असताना, शुभेच्छा देत असताना. टॉस जीता है आपने, क्या लोगे आप? फील्डिंग करेंगे हम. फील्डिंग करके सामने वाली टीम मॉडर्न शेरगांव है, कितने रनों के अंदर रोकना चाहेंगे? ज़्यादा से ज़्यादा 50 के अंदर. 50 के अंदर. कौन से ऐसे बल्लेबाज होंगे जिस पर आपकी नज़र है? सामने वाली टीम भी अच्छी खेलती है. यस, बेस्ट लक आपकी टीम के लिए. चलते इबाद राजे हमारे साथ जुड़ जाएंगे. फिर से एक बार बल्लेबाजी करनी होगी. कितने रन बनाएंगे? कैसा लगा पिच यहाँ पे इस पहिली मॅच खेळने के बाद? ऑब्वियसली आम्ही भरपूर वर्षापासून इकडे खेळतोय आणि आम्हाला खूप बरं वाटते, कारण की हाच आमचा सेकंड होम ग्राउंड असं आम्हाला वाटते, कारण की क्राऊड आम्हाला भरपूर सपोर्ट करते. आणि मागच्या वर्षी आम्ही सुद्धा फायनल मारलेली आणि लाईट्स पण चांगले आहे, तरी आम्ही रेडी आहोत बॅटिंगसाठी. समोरची टीम खेरापाडा आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचे गोलंदाज आहेत. किती धावा बनवल्या जातील? ऑब्वियसली आम्ही 50+ करण्याचा ट्राय करू, कारण की आमची पण बॉलिंग लाईनअप आणि बॅटिंग लाईनअप चांगली आहे, तर आम्ही ट्राय करू 50+. जेव्हा संघामध्ये एखादं सिनियर खेळाडू असतो, जलीश शेखसारखा एक अनुभवी आणि लेजंडरी खेळाडू आहे, किती फरक पडतो संघामध्ये? ऑब्वियसली त्यांची लिडरशिपसाठी आम्हाला खूप फरक पडतो, कारण की आम्हाला ते गाईड करत असतात प्रत्येक बॉलसाठी आणि प्रत्येक बॅटिंगसाठी, तर आम्हाला खूप फरक पडतो त्यांच्यासाठी. यस, बेस्ट लक. मात्र तुझ्या टीमसाठी आपण बघू शकतात की इथे टॉस झाला आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच खेरापाडा बोईसर टीमने, आणि फिल्डिंग घेतलेली आहे, बॅटिंगसाठी आमध्ये केलं आहे. इथे मात्र मॉडर्न शेरगाव संघाला. जाऊया ऑनफिल्ड मॅचकडे, जिथे मात्र दोन टीम दोन करण्यासाठी तयार आहेत. एक बाजूला आपण बघू शकतात बॅटिंग झाली ती म्हणजेच विनर्स टेंबोडे संघाचे, आणि धावा बनवल्यात त्या म्हणजेच 53-54 धावेचं टार्गेट चेस करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन 54 धावेचं सागर वडे आणि दीपेश घरात म्हणजेच फागरी या नावाने जास्त फेमस आणि प्रसिद्ध देवया संधी डीजे जॉकीला. आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू थँक्यू मास्टर. चला, मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होणार. टाईमचा विचार केला तर 10:37 आता झालेले आहेत. यस, लेजंडरी खेळाडू बोईसरमधले ज्याने मात्र पालघरच्या खेळाडूला बाहेरची दुनिया दाखवली, इल्यास पठाण यांना मी विनंती करेल. इल्यासजी पठाण, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर शिरगावचे लेजंडरी खेळाडू जलीश शेख यांना देखील मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. जलीश शेख आणि इल्यास पठाण या दोघांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. आयोजकाकडून खास करून आपण बघू शकतात जे लेजंडरी खेळाडू आहेत त्यांचं स्वागत केलं जातं, आणि इथे मात्र नक्कीच इल्यास पठाण आणि जलीश शेख यांचं स्वागत केलं जाईल. मॅच ऑन. पंचाचा इशारा येतोय. निरंजन सर आणि त्याचबरोबर आपण बघू शकता प्रजित सर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, व्हेरी फर्स्ट बॉल पंकज पाटील, आणि पालन नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालंय ह्या गोलंदाजाला. राईटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू काय कमालीचा फटका सजवला इकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक, त्याला मात्र क्षेत्ररक्षक करताना काय कमालीचं क्षेत्ररक्षक केलंय. अगदी बाउंड्री लाईन जवळ मात्र यावेळेस प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला मिळते. पाहिलं की कंट्रोल होणार नाही आहे, इथे मात्र आपण बाहेर जाऊ शकतात. तर चेंडू जो आहे तो आतमध्ये फेकून दिला. या 2 धावा मात्र आपल्या संघाच्या सेव्ह केल्यात. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक चेंडूला महत्त्व आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला महत्त्व आहे, आणि इथे आपण बघू शकतात ह्या 2 धावा सेव्ह केल्यात. गोलंदाजाला गरज असते सपोर्ट करण्याची, आणि क्षेत्ररक्षकाची खूप मोठी भूमिका असते जेव्हा गोलंदाजी हाताळतो. पहिला चेंडू, गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक, तेवढा चांगला फटका सजवला जातोय. हा मात्र बॉलच्या मेरिटवर खेळणारा फलंदाज आहे. हा फक्त मोठी हिट नाही खेळत, तर मात्र क्रिकेट बघायला गेलं तर सिंगल डबल जो क्रिकेटचा शॉट सांगितलं होतं त्यानुसार खेळणारा हा फलंदाज, कॅल्क्युलेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मॅचनुसार त्याचा खेळ रंगला जातो, आणि दीपेश हा महत्त्वपूर्ण फलंदाज पाहायला मिळतोय.
चेंडू झाले 2 धावा झाल्या 3. एक बाजूला टेंबोडे, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते सरावली. स्विंग अँड मिस, टप्पा पडला. इथे किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. स्टंपच्या मागे अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठं नाव केलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. सुरुवातीला बंधन संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र मागे वळून बघितलं नाही. त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर अशी कोणती स्पर्धा नाही जी स्पर्धा गाजवली नसेल, अशी कोणती स्पर्धा नाही जी खेळली नसेल. डॉट चेंडू येतोय. पंकज पुन्हा एकदा तयार होतच ना. आता आतमध्ये येतोय. टप्पा पडल्यावर अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र सागर यावेळेस थोडा ब्लाइंड स्ट्रोक म्हणा हरकत नाही. बॅट फक्त लेगला फिरवली जाते. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय इथे लॉंग ऑन रिजनला. परंतु इकडे डॉट चेंडू येतोय. चेंडू फेकून झाले 4 धावा झाला. विचार केला धावा झाल्या त्या म्हणजेच 3. पहिले चेंडूवर डबल, त्यानंतर सिंगल. इथे मात्र प्रेक्षक वर्ग देखील सरावलीचा आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू. आता मात्र अगदी खोलवर चेंडू टाकला जातोय. 1 धाव. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण जीत गावड पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 4 धावा धावपलगा. मी पहिलेच म्हटलं अनिकेत आणि बघायला गेलं तर पंकजची जोडी ही खूप महत्त्वाची आहे गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. हे 4 षटकं खूप महत्त्वपूर्ण आहेत. यांचं तोड मिटणं गरजेचं आहे. प्रश्न विचारले जातं, प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. त्यामुळे हा कठीण पेपर सोडवणं थोडं अवघड होतं. दीपेश इकडे मात्र काय घडतंय. मोठा विकेट. मी पहिलेच म्हटलं हे दोघे जे गोलंदाज आहे कठीण पेपर आहे, सोडवणं थोडं अवघड आहे. त्यासाठी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि इकडे मात्र आला विकेट महत्त्वपूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4. 1 गडी बाद. येणारे चेंडू असतील 30 आणि धावा बनवायचे आहेत 50. एडीजे चेंडू असतील 30 धावा बनवायच्या त्या म्हणजेच 50. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. यावेळेस सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. पालघर काय पूर्ण भारतामध्ये हा चेहरा आता ओळखीचा झालेला आहे. सांगायची गरज लागत नाही आहे. आंबडगोड मैदानावर देखील स्वागत आहे. कालच्याच रात्रीमध्ये आपण बघू शकता ॲज अ कॅप्टन गुजरात बिग बॅश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथून थेट मात्र आपण बघू शकतात आंबडगोड मैदानावर नाईट रजनी क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाला आहे. आणि गोलंदाजी मार्कवर येत असताना चांगली कॅचिंग केली शेवटच्या चेंडूवर. असं नाही क्रिकेटच खेळतोय, चांगला शिकलेला हा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. पेशाने इंजिनियर आहे. फटका इकडे काय कमालीचं टायमिंग झालंय. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ खेळता आहे. आणि इकडे मात्र फक्त चेंडूला उचलला आणि काय कमालीचा फटका सजवला सागरने. पाठवलं चेंडूला इकडे स्क्वेअर लेगला 6 धावेसाठी. एडीजे थँक्यू डीजे मास्टर. फिल्डिंगचा विचार केला तर अगदी मात्र ताकदीच्या गोलंदाजीनुसार क्षेत्ररक्षण सजवलेलं, परंतु तिकडे फक्त क्षेत्रक दर्शक बनून राहिला आणि या प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडूला पाठवला 6 धावेसाठी. टाळ्या वाजवण्याची संधी सरावली संघाला देखील. पुन्हा एकदा फटका फसला. आता प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते. प्रत्येक चेंडूवर मोठा हिट लगावू शकत नाही. थोडं संयम बाळगणं गरजेचं होतं. इथे मात्र 29 मध्ये 44ची गरज होती. एका ओव्हरमध्ये कॅल्क्युलेटर हिशोब करणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेट जो मात्र रन रेट असतो तो मात्र बनवणं गरजेचं आहे. आणि एका ओव्हरमध्ये तुम्ही फिनिश करा जाणार तर कुठे ना कुठे खेळ फसला जाईल. दुसरा गडी बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन दिव्यांशू मैदानाच्या आतमध्ये जातोय. एडीजे
थँक्यू डीजे मास्टर. कमालीचं मात्र आपण बघू शकता खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एक षटकार आला होता, संयम बाळगला नाही. पुन्हा एकदा मात्र मोठ्या हिटकडे जात असताना विकेट फेकलाय. बघा विकेट खूप मोठं मात्र जर बघायला गेलं तर या खेळामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी असते गोलंदाजाची. आणि इथे मात्र षटकारानंतर विकेट मिळाल्या अनिकेतला. नवीन बॅट्समन दिव्यांशू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 3 घेऊन अनिकेत तयार. अगदी स्लोवर चेंडू आणि इकडे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस ब्लॅटचा ब्लेड अगोदरच बंद झाला. लिडिंग एज आणि इकडे कोणती चुकी केली नाही. सोपा कॅच. बॅक टू बॅक दुसरा विकेट. डीजे पण लवकर पाठवा. दिव्यांशू नाराज करतो इकडे. मोहरे टिपले तिकडे. खास करून या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर सलग 2 विकेट ऑन हॅट्रिकवर पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच एक बाजूला मॉडर्न शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच खैरापाडा बोईसर. मागच्याच हप्त्यामध्ये मॉडर्न शिरगाव येथे मुस्लिम प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाले. एक दर्जेदार आयोजन नियोजन आणि खऱ्या अर्थाने मात्र एक मोठी स्पर्धा रंगण्यात आली. यावेळेस चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एका मातबदार बॉलर समोर मजे हुए खिलाडी त्या गोलंदाजासमोर तुम्ही खेळतायत तर तुम्हाला बॉल परखावा लागेल आणि त्यानंतर हिट करावं लागेल. अगदी आतमध्ये चेंडू आला. मी म्हणेल की जर थोडा क्रीजच्या मध्ये असता तर हा वाईट देखील मिळाला असता. आणि लाईन जी आहे ती लेग स्टंपच्या अगदी बाहेर होती. परंतु फलंदाज मात्र इथे थोडा नौखा म्हणायला हरकत नाही. गोलंदाजासमोर परंतु हरकत नाही. अनुभव वर्सेस टॅलेंट आहे. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. इकडे अनुभवच भारी पडतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय. इकडे आपली दावेदारी पेश करत असताना अनिकेत की का इतका मोठा क्रिकेट खेळतोय, का मात्र मुंबई पूर्ण भारतभर क्रिकेट खेळलं जातं माझ्या माध्यमातून. भारताच्या बाहेर देखील टेनिस क्रिकेट खेळलं जातंय हे दाखवत असताना अनिकेत डीजे थँक्यू डीजे मास्टर. सुपअप मात्र कामगिरी होत असताना अनिकेतकडून 3 विकेट आतापर्यंत टिपले. 4 गडी बाद. स्कोरबोर्डचा विचार केला 10 धावा. मी पहिलेच म्हटलं इथे मात्र अनिकेत आणि पंकज जे आहे तर 50+ धावा जर झाल्या तर ह्या धावा चांगल्या असतील आणि हा चेस करणं थोडं अवघड असेल. ज्या 2 बॅट्समन मोठी जबाबदारी होती खास करून दीपेश आणि सागर हे अनुभवी बॅट्समन होते. मी म्हणेल की त्यांनी बऱ्याच वेळा फेस केलं होतं या गोलंदाजाला. त्यामुळे मात्र त्यांच्याकडून अपेक्षा होती की पार्टनरशिप बिल्ड होणार आणि त्यानंतर मात्र मोठे हिट येणार. एक चौकार मात्र जर बघायला गेलं तर एक षटकार आला होता सागरच्या बॅटमधून. परंतु पुन्हा एकदा मोठ्या हिटकडे जात असताना मात्र जर बघायला गेलं तर फटका फसला, कॅच आउट झाला आणि त्यानंतर डॉटवर डॉट येत आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला 10 धावा 4 गडी बाद. अजूनही 44 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चिन्मय येतोय नवीन बॅट्समन. मैदानाच्या आतमध्ये वेगाने चेंडू टाकला जातोय परंतु लाईन ही मात्र खराब आहे लेग स्टंपच्या बाहेर. त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर यावेळेस वाईट चेंडू येतोय. लढना होगा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे, रडायचं नाही तर लढायचं आणि इथे लढावं लागेल. अवघड आहे कठीण आहे म्हणून सोडून देऊन चालणार नाही. अवघड आहे कठीण आहे म्हणून महाराजांनी सोडून दिलं असतं तर आज स्वराज्य आपल्याला पाहायला मिळालं नसतं. हिंदवी स्वराज्य मात्र निर्माण करून दिलं. मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि खूप कठीण काम. परंतु आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये देखील
तुम्हाला देखील काय करून दाखवावं लागेल, तुमच्या मनगटातील ताकद तिकडे दाखवावं लागेल. हलक्या हाताने तिकडे क्षेत्ररक्षक अगदी सजवला होता. काय कमालीचे क्षेत्ररक्षण यावेळेसचा फील्ड प्लॅन पाहायला मिळते. अगदी जवळून गेला, एक धाव बसेल. मी म्हणेन की जडेजासारखा क्षेत्ररक्षक असता डाईव्ह देखील केली असती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे 42 या डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अगदी चेंडू आहेत त्याच्या उलट्या धावा करायच्या आहेत. 2वर 4 आणि बनवायचे 4वर 2. ही मात्र परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे, कारण की दीपेश पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर बाद झाला. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर. पालन आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 42. स्कोरबोर्ड 12 आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद. कट केलेला इकडे मात्र चांगला चेंडू, बाउन्स देखील खूप चांगला पाहायला मिळतो. बघू शकता आपण चिन्मय स्ट्रोक खेळताना मात्र अक्षरशः यावेळेस उडी मारून स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव. पंकज बघायला गेलं तर हाईट खूप आहे आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 13 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. हलक्या हाताने मात्र फटका सजवला. एक लांचा यावेळेसचा फटका खेळला जातो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव. लगेच 2 तर नाही होणार, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते इथे टीम टेंबोडे संघाचा संघनायक आपण बघू शकता. यावेळेस फील्ड करताना स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 धावा. ॲक्युरेट थ्रो केला जातोय. या अगोदर इंटरनॅशनलमध्ये आपण ऑस्ट्रेलिया टीमची फिल्डिंग बघितली असेल, ज्यांचे ॲक्युरेट थ्रो, अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण. शॉर्ट चेंडू कट केलेला आहे, परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. मी म्हणेन की टप्पा पडल्यावर हा थोडा स्विंग होतोय चेंडू, आणि इथे मात्र त्यामुळे जर बघायला गेलं तर गली रिजनचा शॉर्ट, गली रिजनचा क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू आला. 1 धाव. सिंगलने का होईना स्कोरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. मागच्या ओव्हरमध्ये मात्र अक्षरशः थांबून ठेवलं होतं 10 धावेवर. आता मात्र सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 15 आपल्याला पाहायला मिळते. इकडे यावेळेस टिपिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी किपरच्या वरून स्टंपच्या मागे गोलंदाजाच्या स्पीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे आला डॉट. धावा झाल्यात 15. 4 गडी बाद आता पाहायला मिळतात. येणारे चेंडूचा विचार केला. चेंडू असतील 20 आणि 20 चेंडूमध्ये बनवायचे 39. 54 टार्गेट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू अगदी खाली राहतोय, लो राहतोय, आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. फलंदाज चैतन्य आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच चिन्मय. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत, सरावली गावातले, आणि इथे मात्र बघायला गेलं तर परीक्षा घेतली जाते. उलटा चेंडू मात्र इकडे बीट होतोय. षटक क्रमांक समता होत असताना यावेळेस 2 मात्र षटकं हाताळली, आणि दोन्ही षटकं एकदम अचूक टप्प्यावर फक्त 7 धावा खर्च केला. 1 विकेट मिळवलाय, आणि मागचा चेंडू हा बघा अगदी फुलटस होता, आणि तो देखील मात्र यावेळेस बीट होत असताना 3 षटकाच्या समाप्तीनं 15 धावा 18 चेंडूमध्ये बनवायचे 39. डीजे
अंगडीचे मास्टर चला थोडी स्पीडअप ठेवा खेळाला. यावेळेस 15 वर 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय आणि चैतन्य. इथून मात्र धावा बनवून देणार कोण? 18 चेंडू 39 धावेची गरज आहे. प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये घर केलेलं आहे, परंतु उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळणार. प्रेक्षक राजा इकडे थोडा नाराज दिसतोय, कारण की प्रेक्षक राजाला मॅच जी आहे ना ती चुरशीची बघायची आहे. सुरुवातीला असं वाटलं की मात्र ही मॅच एक चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु यावेळेस परिस्थितीचा विचार केला. स्कोरबोर्ड सांगतोय की पारडं जड आहे, ते म्हणजेच टेंबोडे संघाचं. त्यामध्ये अनिकेत राऊतचं एक षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवर तो आलेला आहे. आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे 39, 13ची सरासरी मेंटेन करायची आहे. पहिला चेंडू पायावर आदळतो. इकडे एक धावेसाठी जात असताना नकार दिला चिन्मयने. डॉटने सुरुवात झाली. 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. पहिला चेंडू डॉटने सुरुवात. अनिकेत अगदी पायामध्ये चेंडू टाकण्यात होते, मात्र अपेक्षित करतोय बॅट्समन की लेग कटर चेंडू येणार, परंतु तिथून मात्र चेंडू आतमध्ये आणला जातोय. ही विविधता आहे अनिकेतकडे, त्यामुळे मात्र चेंडू हातातून सुटल्यावर रेड करणं खूप गरजेचं आहे. एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला चेंडू वाढले जातात, त्यामुळे मात्र थोडं पिक करणं अवघड जाते. गोलंदाज तयार. 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. गुड बॉल. प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातोय. इथे मात्र सिंगल मिळेल आणि डब्बलसाठी येत असताना काय घडतं, इकडे डब्बल होत आहेत. बघा किती खराब क्षेत्ररक्षण झाले. इथे बघायला गेलं तर 38 सर्कलमधून 2 धावा पूर्ण केला. हनुमान आंबडगोड मैदानावर कमी पाहायला मिळते. चिन्मय आणि चैतन्याचे मी कौतुक करेल की इथे मात्र 2 धावा पूर्ण केला. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धापलकावर 17 वर 4 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला चिन्मय, नो स्ट्राईकला चैतन्य. आणि थोडी चर्चा झाली दोन्ही बॅट्समनमध्ये. चेंडू असतील ते म्हणजे 16 चेंडूमध्ये बनवायचे आहेत, ते म्हणजे बरोबर 37. 16 चेंडू 37 धावा. गोलंदाज तयार. राईट मोर्थ विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत राऊत अगदी स्लोवर चेंज ऑफ पेस, बोटं फिरवली, ही कला आहे अनिकेतकडे. कधी फास्टर यॉर्कर, कधी इन स्विंगर, आणि यावेळेस अगदी अचूक टप्प्यावर जो गोलंदाजाचा ट्रेडमार्क आपल्याला पाहायला मिळतो की चेंडू टाकल्यानंतर अगदी बाहेर जाताना आणि त्याच्यावर मात्र कंट्रोल आपल्याला पाहायला मिळते हातामध्ये. पुन्हा एकदा अगदी स्लोवर गतीने सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या समोरून इथे मात्र लेग टर्न केलं जाते. ही कला आहे, ही कला अवगत आहे, त्यामुळेच मात्र मोठा क्रिकेट खेळला जातो. आणि इथे आपण बघू शकता अक्षरशः चकवलं जाते. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण बघू शकता 17 वर 4 गडी बाद. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच आपण बघू शकता त्यावेळेस 4. 2च धावा खर्च केल्यात. हळू टार्गेट दूर जात असताना, मोठं होत असताना. 7 चेंडू मागे जर विचार केला तर स्कोरबोर्डला 10 पाहायला मिळाले होते आणि त्यानंतरचा विचार केला तर त्यानंतर मात्र धावा येत नाही. डॉटवर डॉट येत आहेत. 5वा चेंडू घेऊन तयार होईल. इकडे मात्र फील्डमॅन थोडं चेंज केलंय. 5वा देखील इकडे डॉट येतोय. अगदी मात्र गुड लेंथवरून मात्र चिपे चेंडू बाहेर जात असताना ऑप्स्टमच्या बाहेर टाकला जातोय आणि त्यानंतर मात्र तिथून लेग कटर केला जातोय. किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना यावेळेस पाहायला मिळतोय तो म्हणजेच किपरच्या भूमिकेत आपण बघू शकतात पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. सुपप यावेळेस गोलंदाजी, अचूक टप्पा, बेधक मारा यावेळेस पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळेच डॉटवर डॉट चेंडू. शेवटचा चेंडू शॉट होता. इकडे मात्र तो देखील डॉट येतोय. कमालीची गोलंदाजी, सलग 4 डॉट. 17 वर 4 गडी बाद. 4 ओव्हर नंतर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे 37. डीजे
इथे सरावलीचे प्रेक्षक वर्ग सांगते की षटकार चौकार पाहिजेत, कारण की इथे मॅच आता दूर गेलेली आहे, टार्गेट मोठं झालेलं आहे. आता चेंडू असतील ते म्हणजेच टोटल 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे 37, 19ची सरासरी मेंटेन करायची ओव्हरमध्ये लगभग. गोलंदाज जीत गावड गोलंदाजी मार्क वर. चला स्पीडअप ठेवा खेळायला. यावेळेस तयार. पहिला चेंडू राऊंड द विकेटचा मारा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता इकडे. चैतन्य पाहायला मिळतोय. एक धाव असेल. स्ट्राईकवर मात्र जर बघायला गेलं तर चिन्मय. यहाँ से भी मैच को घुमा सकते बल्लेबाजों ने किया है, कारण की एक मोठा हिट आला तर मात्र प्रेशर गोलंदाजावर देखील येईल, कारण की 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 36 धावा आंबटगोड मैदानाची स्पेशालिटी आहे. इथे कधी देखील मॅच फिरली जाते. फलंदाज कधी हवी येऊ शकतो. नाईट क्रिकेट आहे त्यामुळे थोडं अवघड दिसते, परंतु अवघड आहे शक्य नाही. फटका इकडे सजवलाय. यावेळेस चिन्मयचा फटका A1 क्वालिटीचा, परंतु त्याहूनही देखना कॅच. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या एकदा मात्र भावेशसाठी. क्या बात आहे. मी म्हणेल की अगदी तोंडातून घास काढला जातो तशा रीतीने मात्र बाउंड्री लाईनच्या पार जाता जाता इकडे कॅच घेतले जाते. कौतुक करत एवढं या स्पर्धेचा सर्वात चांगला कॅच आपल्या पाहायला मिळतोय. एडीजे थँक्यू डीजे मास्टर. अगदी मात्र बाउंड्री लाईन जवळ हे बघणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं कठीण आहे. जीत आपल्याला पाहायला मिळेल. लेग कटरचा मारा आणि आता चेंडू असतील 10 धावा बनवायचे 36. भूषण नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला आहे. स्ट्राईकवर असेल. काय कमालीचा स्ट्रोक खेळला होता. अगदी बॉलच्या मेरिटवर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिडऑफच्या वरून खेळला होता आणि लॉंग ऑफ रिजनला काही देखणं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 10मध्ये 36ची गरज. फुटबॉल प्रॉपर ब्लॉक. चेंडू मात्र डीपमध्ये जात असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते पंकज. बघा फिल्डिंगचा दर्जा काय आहे. इतका उंच हा खेळाडू आहे आणि तरी देखील मात्र जर बघायला गेलं तर यावेळेस वाकून किती चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2ने पुढे जाईल. धावसंख्या 20-34 पाहिजेत 9 चेंडू मागे. पण टीमसाठी खेळणं गरजेचं आहे. खेरपाडा टीम इकडे क्षेत्ररक्षण निवडलं आहे. फलटत चेंडू ऑफसाईडच्या बाहेर. कव्हर ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक. इथे 1 आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21 21 धावा धावपलकावर 5 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात. चेंडू असतील 8 आणि धावा बनवायचे 33. मोठा हिट आला पाहिजे. एकच 6 मात्र वाटतं या पूर्ण इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जो सागरच्या बॅटमधून होता आणि त्यानंतर थांबून ठेवलं आहे. कट करण्याचा प्रयत्न केला होता. इकडे काय करतं, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्ट्राईक घेतली जाते भूषणकडून. इकडे मात्र विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. एडीजे शेवटचा चेंडू हा देखील एज आणि इकडे मात्र विकेट. कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. जीत गावडकडून देखील फक्त धावा खर्च केला त्याने देखील मात्र आपण बघू शकतात 4 आणि 1 ओव्हरमध्ये बनवायचे 33 धावा. 33. डीजे राहिली मॅच. आखो से ओझल होता हुआ टार्गेट. हळूहळू डोळ्यापासून दूर जात असताना हे लक्ष. भरपूर डॉट चेंडू आलेले आहेत. मी म्हणेल की कुठे ना कुठे सिंगल डबल ह्यावर कॉन्सन्ट्रेट केलंच नाही.
कुठे कुठे स्कोरबोर्ड चालू ठेवलाच नाही. आपण विचार करू डॉटचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते 11 आणि विकेटचा विचार केला तर त्यामध्ये विकेट गेलेल्या ते म्हणजेच 7 विकेट. 11-7 म्हणजे 18 चेंडू 3 ओव्हर डॉट आतापर्यंत पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये मात्र हा चेंडू खूप चांगला क्षेत्ररक्षक अनिकेत क्या बात आहे. खेळामागे मात्र जो प्रेम आहे, खेळामागे जी मेहनत आहे ती अशीच नाही आहे, असंच यश मिळालं नाही आहे. आपण एखाद्याचं यश बघतो पण त्यामागे केलेली मेहनत आपण बघत नाही. आणि ही मेहनत करतोय अनिकेत. बघा 1 ओव्हरमध्ये 33 पाहिजेत आणि तरी देखील मात्र हा चेंडू किती चांगल्या रीतीने अडवला जातोय. शॉट फायनलला स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. आता मात्र औपचारिकता 5-32 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच अक्षय. कस्तुभ हा बॉलर आहे. सिंगल पाहायला मिळेल. आता मात्र चेंडू असतील 4 धावा बनवायचे त्या म्हणजे 31 औपचारिकता मॅचमध्ये. 18 रन पाहायला मिळते. कस्तुभ हा गोलंदाज 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 31 धावा. अगदी लेग कटर परंतु कीपर कडून चुकी आणि शॉट थर्डमॅन कडून चुकी. बॅटिंगने मात्र काही होत नव्हतं परंतु इकडे 22च्या रूपात चौकार आलाय. यावेळेस 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अगदी दोन्ही मात्र बीट होताना बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट थर्डमॅन बीट आणि चौकार 4 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 27-27. गुड बॉल अगदी वेगाने फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळेस क्लीन बॉल डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र जयेश बऱ्याच मला तर ते बऱ्याच वेळाने जर बघायला तर का नाही बॅटिंगसाठी आलेला आहे. जयेशच्या प्रत्येक षटकारासाठी माझ्याकडून 100 रुपये. 2 चेंडू आहेत जयेशकडे. बघूया जयेश इकडे मात्र एखादा हिट लगावेल का. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. 2 चेंडू 31 धावाची गरज. जयेशचा प्रेशर आहे गोलंदाजावर. इकडे खराब चेंडू हाताळत होते आणि स्ट्राईक घेतला अक्षयने. स्कोरबोर्ड 29-29. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये बनवायचे 25. 2 चेंडू 25 धावेची गरज आहे. 29 स्कोर कार्डवर झालेले आहेत. स्ट्राईकवर अक्षय. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एक बाजूला मॉडर्न शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच खैरापाडा बोईसर. टॉस विन केला आहे खैरापाडा बोईसर संघाने. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे मॉडर्न शिरगाव संघाने. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला अगदी मात्र बघायला गेलं तर फ्लॉप शो म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू अपील आणि विकेट. शेवटच्या चेंडूवर स्कोरबोर्ड यावेळेस 29 आणि 9 गडी बाद आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र आपण शेवटच्या चेंडूवर विकेट येत असताना अभिनंदन. इकडे मात्र आपण बघू शकता विनर्स टेंबुडे संघ मॅच विन होतोय. अभिनंदन. जाऊया नेक्स्ट मॅचकडे आणि कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. आपल्यासोबत जोडले जातील माझे साथी समालोचक स्वास्तिक पाटील.